नमस्कार, कशा आहेत मित्रांनो? मजेत ना? तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 हे येत्या 11 जानेवारीपासून आपल्या भेटीला येते. या नव्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करताना दिसणार आहेत. आता रितेश देशमुख तर येतात. आता रितेश देशमुख सोबत या नव्या सीझनमध्ये कोणकोणते अतरंगी कलाकार झळकतील याकडे या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. सध्या सोशल मीडियावर विविध नावांची चर्चा रंगली आहे. हा सदस्य येणार, तो सदस्य येणार, अशातच आपल्याकडे 6 कन्फर्म सदस्यांची नावं समोर आलेत. तर बघूया या व्हिडिओमध्ये कोणते आहेत ते 6 कन्फर्म सदस्य. यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता सागर कारंडे. मित्रांनो, सागर कारंडे हा प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहे. काही दिवसापूर्वी सागरने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये तो लवकरच एका नवीन कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. कदाचित त्याचा हा नवीन कार्यक्रम बिग बॉस मराठी सीझन 6 असण्याची दाट शक्यता आहे. तर पहिलं कन्फर्म नाव आहे ते म्हणजे सागर कारंडे याचं. त्यानंतर पुढचं कन्फर्म नाव आहे ते म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेता संकेत पाठक. संकेत पाठक याने आजवर बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसापूर्वीच म्हणजे काही महिन्यांपूर्वीच निरोप घेतलेल्या लग्नाची वेडी या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेत संकेत पाठक हा झळकला होता. तर संकेत पाठक हे दुसरं कन्फर्म नाव सांगितलं जातंय. त्यानंतर तिसरं कन्फर्म नाव सांगितलं जातं ते म्हणजे प्रसिद्ध रील स्टार यूट्यूबर अनुश्री माने. गेले काही दिवस अनुश्री माने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला विषय होती. तर अनुश्री माने ही बिग बॉस 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर चौथं एक कन्फर्म नाव सांगितलं जातं ते म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद. मित्रांनो, दीपाली सय्यद या अभिनेत्रीला तुम्ही बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहिलं असेल आणि सध्या त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत. तर दीपाली सय्यद या सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर पुढचं नाव सांगितलं जातंय ते म्हणजे नृत्यांगना राधा मुंबईकर. मित्रांनो, नृत्यांगना राधा मुंबईकर या सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर 6वं कन्फर्म नाव आहे ते म्हणजे बघा, काही दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जाते की रितेश देशमुख यांच्यासोबत काम केलेली एक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळेल. मी सुद्धा Instagramवर या संदर्भाची पोस्ट शेअर केली होती की बॉलिवूड अभिनेत्री ती सुद्धा रितेश देशमुख यांच्यासोबत काम केलेली आपल्याला बिग बॉस 6 मध्ये पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, ती अभिनेत्री आहे सोनाली राऊत, जी रितेश देशमुख यांच्या ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटामध्ये झळकली होती. यासोबतच ती बिग बॉस हिंदीच्या 8व्या पर्वामध्ये सुद्धा आली होती. तर सोनाली राऊत ही सुद्धा आपल्याला बिग बॉस सीझन 6 मध्ये पाहायला मिळू शकते. तर असे एकंदरीत 6 कंटेस्टंट कन्फर्म सांगितले जातात. यामध्ये सागर कारंडे, संकेत पाठक, अनुश्री माने, दीपाली सय्यद, राधा मुंबईकर आणि सोनाली राऊत असे 6 कंटेस्टंट आपल्याला पाहायला मिळू शकतात. या व्यतिरिक्त काही नावं सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेलं नाव म्हणजे ईशा केसकर, जिला आपण लक्ष्मीच्या पावलाने या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेत पाहिलं होतं. यासोबतच आपल्याला काही रील स्टार पाहायला मिळते, जसं की डॅनी पंडित, अथर्व सुदामे अशी काही नावं आहेत. यामध्ये गुणरत्न सदावर्ते, त्यानंतर आकाश नलावडे, विनायक माळी, गिरिजा ओक, धनश्री काडगावकर अशी नावं सुद्धा सध्या सोशल मीडियावर बोलली जात आहेत. तर आता हे येतील की नाही ही जर शक्यता आहे. परंतु मी वरची जी 6 नावं सांगितली ती 6 नावं कन्फर्म बोलली जातात की ही लोकं बिग बॉस सीझन 6 मध्ये पाहायला मिळू शकतात. तर या 6 सदस्यांपैकी तुम्हाला कुठल्या सदस्याला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.